पाळणे सर, पहिल्यांदा तुमचं BJ न्यूजच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। कारण आपली निवड व्हॉलीबॉल संघासाठी 45 वर्षावरील यामध्ये दुबईसाठी निवड झालेली आहे। तर काय वाटतं आपल्याला याबद्दल? सर्वप्रथम मी BJ न्यूजचे आभार मानतो। या स्पर्धेविषयी बोलायचं झालं तर मी 12 महिने दैनंदिन व्हॉलीबॉलचा याच मैदानावर सराव करतो आणि ही स्पर्धा 45 वर्षापुढील गटांसाठी आहे आणि आमच्या या टीम मध्ये जवळपास सगळे 50 वयाचे खेळाडू आहेत या मास्टर्स गेम मध्ये। तर एक आनंद वाटतोय की आपण ह्या वयात पण खेळू शकतो। म्हणजे जोपर्यंत माणसाचे हातपाय चालतात त्याने मैदानावर आलं पाहिजे। आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी खेळाची गरज आहे। रोज 1 तास आपण व्यायामाला दिला पाहिजे। त्या अनुषंगाने व्हॉलीबॉल तर माझा स्वतःचा खेळ आहे। लहानपणापासून मी व्हॉलीबॉल खेळतोय, त्यामुळे मला मास्टर्स खेळण्याची संधी लाभली। त्याबद्दल मी सर्व माझे मित्रपरिवार, खेळाडू, माझे असोसिएशनचे सदस्य, मी सर्वांचे आभार मानतो। माझा असा एक प्रश्न असेल पाळणे सर आपल्याला, मला सांगा, तुम्ही प्लेयर म्हणून तुमची निवड दुबईला झालेली आहे 45 वर्ष झाल्यानंतर आता यंग जनरेशन या प्लेयरला आपला काय संदेश असेल या पंचक्रोशीतील? नवोदित खेळाडूंना हाच संदेश आहे की आपण खेळलं पाहिजे। स्पर्धेत भाग घेणं, सर्टिफिकेट मिळवणं, मेडल मिळवणं हा तर उद्देश असावाच। त्यासोबत आपलं शरीर कसं सुदृढ राहील, त्यासोबत आपण एक एकोपा जपला जातो। आमचा व्हॉलीबॉल खेळ हा सांघिक आहे। प्रत्येक जाती धर्माचा माणूस आमच्या खेळामध्ये असतो। आम्ही इथं जातपात बघत नाही। एक भावना अशी निर्माण होते, एक संघ त्या खेळामुळेच निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला एक उत्तम नागरिक बनण्याचा सुद्धा एक चांगली संधी प्राप्त होते। त्यामुळे नवोदित खेळाडूंनी नियमित खेळलं पाहिजे। त्यांनाही करिअरच्या खूप संधी आहेत। व्हॉलीबॉल हा ऑलिम्पिक खेळ आहे, त्यांनाही भरपूर नोकरीसाठी संधी आहेत। आमचे अनेक खेळाडू पोलीस भरती असेल, रेल्वे असेल, इन्कम टॅक्स असेल, विविध सर्व्हिसेस असेल, आर्मी असेल, विविध ह्याच्यामध्ये ते नोकरीला आज आहेत। त्यामुळे करिअर आहे, सोबतच व्यायाम आहे, सोबत अनेक म्हणजे एक परिपूर्ण नागरिक घडवण्याचे एक जे आहे ते हे खेळ शिकवतो, सांघिक खेळ। लातूर विभागीय संघाचे सचिव आहात आणि तुमचा एक खेळाडू दुबईसाठी याची व्हॉलीबॉल खेळण्यासाठी निवड झालेली आहे। तर एक सचिव म्हणून आपलं काय मत आहे? प्रथमतः मी आपल्या दोघांनाही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दुबई येथे होणाऱ्या मास्टर्स लीगमध्ये माझे सहकारी मित्र, माझ्या जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष, माझे स्नेही महेशजी पाळणे सर यांचं त्या मास्टर्स लीगमध्ये सिलेक्शन झालं, ही गोष्ट मला विभागीय सचिव म्हणून एकदम अत्यंत आनंददायी आणि महाराष्ट्र क्लबचा सदस्य म्हणून माझ्यासाठीही किंवा माझ्या क्लबसाठीही अत्यंत गौरवाची बाब आहे। राहिला विषय, मास्टर्स लीगमध्ये मी टीम बघितली, त्याच्यामध्ये पुण्याचे 3 खेळाडू आहेत, लातूरचा एक आहे, मुंबईचा एक आहे, आपल्या बीडमधून संतोष कदम आहेत आणि अजून कर्नाटक, दिल्ली असे 2-3 प्लेयर म्हणजे चांगले उच्च दर्जाचे प्लेयर। आता महेश सरांविषयी बोलायचं म्हटलं तर महेश सर पहिलेच ऑल इंडिया कॅम्प केलेले प्लेयर आहेत। आमच्या क्लबचे ते त्यांच्या नेतृत्वामध्ये खेळण्याचा मला कित्येक वर्ष संधी भेटली। आमच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळाचे ते कर्णधार होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये खेळताना आम्हाला खूप चांगला अनुभव, चांगला आनंद मिळाला आणि त्यांचं हे सिलेक्शन झाल्याबद्दल मला म्हणजे खूप मनस्वी आनंद वाटतो। आणखी एक असा प्रश्न असेल दत्ता सर, मला सांगा, आता तुमचे हे नवोदित जे खेळाडू आहेत त्यांची असं काय लागेल का अशी वर्णी दुबईसाठी? विषय कसा आहे सर माहिती आहे का, ह्याच्यामध्ये आता प्रत्येक कॅटेगरीजमधून टुर्नामेंट होत असतात आणि आता परवाच आपल्याकडं धाराशिवीतला एक खेळाडू त्याला ऑल इंडियासाठी त्याला सिलेक्शन ट्रायलला क्वालिफाय झाला होता। दुर्भाग्यवश त्याचं सिलेक्शन इंडियाच्या टीममध्ये झालं नाही। ते अंडर 15 मध्ये चांगल्या दर्जाचा खेळाडू आहे, त्याला भविष्य आहे आणि अशा खेळाडूंकडे बघून की वयाच्या 50मध्ये जर महेश सरासारखे खेळाडू मैदानावर कंटिन्यू राहून जर दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेत असतील तर हे नवोदित जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे की या वयामध्ये ते ही अचिव्हमेंट करू शकतात। तर आपल्यासाठी पण संधी उपलब्ध आहेत। जसं की महेश सरांनी सांगितलं, सर्व्हिसमध्ये, पोलीसमध्ये असतील किंवा इन्कम टॅक्समध्ये असतील, रेल्वेजमध्ये असतील, आमचे खेळाडू ऑलरेडी आहेत। व्हॉलीबॉल हा सांघिक खेळ आहे, मैदानी खेळ आहे, त्याला म्हणजे वेळोवेळी
मार्गदर्शन करणारे आमचे वरिष्ठ आम्हाला लाभलेत, आश्रयदाते लाभलेत. त्यांच्यातून आम्ही हे मैदान उभं करून या ठिकाणी सातत्यपूर्ण सराव घेत असतो. मला सांगा सर, हे एवढी मोठी अचिव्हमेंट आहे, आज नॅशनल लेवलच्या साठी निवड झालेली आहे पाळीण सरांची. तर हे सर्व कुणाला देतात श्रेय? श्रेय आम्ही आता त्यांच्या वैयक्तिक त्यांची जी जिद्द आहे, त्यांनी आज तागायत वयाच्या 50 पर्यंत त्यांनी मैदान सोडलेलं नाही, ह्याचं श्रेय त्यांनाच जाणार. नाही, सर्वांचं श्रेय आहे. हा महेश सरांचं मोठेपण आहे की त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. पण निश्चित ते त्यांचं श्रेय आहे, कारण त्यांनी जर मैदान बंद केलं असतं, प्रॅक्टिस बंद केली असती, तर त्यांना ही संधी उपलब्ध झाली नसती.